शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने निर्णय घ्यावा या मागणीवर रोहित पवार ठाम असून मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. अन्नदात्यासाठी अन्नत्याग या घोषवाक्यासह सुरू असलेल्या आंदोलनाला राज्यभरातील शेतकरी, कार्यकर्ते आणि विविध संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. आंदोलनस्थळी भेट देऊन अनेकांनी रोहित पवार यांना समर्थन दर्शविले. शेतकरी कर्जबाजारीपणा, वाढता उत्पादन खर्च, नैसर्गिक संकटे आणि शेतीमालाला मिळणारा अपुरा भाव यामुळे शेतकरी अडचणीत सापडल्याचे रोहित पवार यांनी यावेळी सांगितले. राज्य सरकारने कोणत्याही अटींशिवाय शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी. तसेच शेतकऱ्यांच्या इतर प्रलंबित प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलनातून करण्यात येत आहे. दुसऱ्या दिवशीही आंदोलनस्थळी शांततेत आंदोलन सुरू असून सरकारकडून अद्याप कोणतीही ठोस घोषणा झालेली नाही. दरम्यान पंढरपूरमधील या आंदोलनाकडे राज्यभरातील शेतकरी आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले. सरकार या आंदोलनाची दखल घेऊन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष असून शेतकरी वर्गाला दिलासा देणारा निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. अरे थांबा, अरे काय करायला तुम्ही? थांबा. अखिल क्रोड ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या या पावनभूमीमध्ये आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराने पुरोगामी विचार या ठिकाणी पवार साहेबांनी संबंध महाराष्ट्रात पेरलाय आणि त्याच पवार घराण्यातला एक नेतृत्व आहे ज्याच्याकडे महाराष्ट्र आशेनं बघतोय. असं तुमचं आमचं सर्वांचं लाडकं नेतृत्व आदरणीय रोहितदादा पवार या ठिकाणी आपली भूमिका मांडण्यासाठी या ठिकाणी बसलेत. आपल्या सर्वांचं या ठिकाणी कर्तव्य आहे आदरणीय दादांना या ठिकाणी पाठिंबा द्यायचा आहे. आपण जर आज पाहिलं, आज कोणता आमदार असेल, कोणता प्रतिनिधी असेल, आज जर भाजपच्या विरोधात बोलला लगेच त्याला संध्याकाळी ईडीची नोटीस येते, लगेच सीबीआय येते. दुसऱ्या दिवशी पहाटे 5लाच तो नेता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश. त्याला शेतकऱ्याचं घेणं देणं नाही, त्याला निवडून दिलेल्या जनतेचं घेणं देणं नाही, तुमच्या आमच्या सर्वसामान्यांचं तर अजिबात नाही. त्याला कशाचं घेणं देणं आहे? जी काही 2 नंबरने मिळवलेली संपत्ती आहे ती संपत्ती वाचली पाहिजे. माझा मुलगा आमदार झाला पाहिजे, माझी बायको जिल्हा परिषद सदस्य झाली पाहिजे, माझा पुतण्याला कुठेतरी MLC मिळाली पाहिजे. त्याला तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्याची गरज राहिलेली नाही. मात्र या ठिकाणी पाहिलं तर आदरणीय रोहितदादा यांच्यावर देखील ईडीची कारवाई झाली. मात्र हा पट्ट्या